हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि हेडलाइन्स नंतर घेऊयात महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. देशभरात 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अनेक शासकीय कार्यालयांना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंत्र्यांच्या हस्ते ठिकठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरची झलकही पाहायला मिळणार आहे. मोदी सलग 12व्यांदा ध्वजारोहण करून संबोधित करतील. पंतप्रधानांचं स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे करतील. आज ऑपरेशन सिंदूरला 100 दिवस पूर्ण झाले. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात ऑपरेशन सिंदूरची झलक दिसेल. या पार्श्वभूमीवर देशातील 96 शहरांमधील 142 ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता देशभक्तीपर गाणी वाजवली जाणार आहेत. लष्करी निमलष्करी दलांचे बँड विशेष सादरीकरण करतील. ठाण्यात रात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ठाण्यातील शिवसेना शाखेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. राष्ट्रध्वजाला वंदन करून शिंदेंनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची खासियत म्हणजे स्पेनहून आलेल्या मार्क्स दे सॉल्ट या आंतरराष्ट्रीय दहीहंडी पथकानं विशेष सलामी दिली. त्यांच्या या अनोख्या उपस्थितीत ठाण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाला सुरुवात झाली. ठाण्यात ठाकरेंच्या सेनेकडून देखील ध्वजवंदन करत सलामी देण्यात आली आहे. माजी खासदार राजन विचारे आणि केदार दिघेंसह अनेक कार्यकर्ते ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसंच अनेक माजी सैनिक देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. नवी मुंबईत एस नॅपकिन बुके आणि सेंट अँड्र्यूज स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं पोस्टकार्डवर तिरंगा उपक्रम राबवण्यात आला. 79 शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. गोरखनाथ, सविता आणि मानसी पोळ यांच्यासह शाळेच्या शिक्षक वर्गाच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात आला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंग्याच्या विद्युत रोषणाईनं पालघर जिल्हाधिकारी कार्यालय हे उजळून निघाले. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी पालघरकरांनी गर्दी केली आहे. जेजुरी गडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगी सजावट पाहण्यासाठी भाविक गडावर दाखल झालेत. जेजुरी गडावरील मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देखील सजावट करण्यात आली आहे. सलग सुट्ट्या आल्यामुळे भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाला आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पवना धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आल्यामुळे ही तिरंगी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तर सध्या पवना धरण 94% भरलं असून पिंपरी चिंचवडसह मावळकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. अकोल्याचे सुंदराबाई खंडेलवाल टॉवर तिरंगी रोषणाईमध्ये न्हाऊन निघाले. तिरंगी रोषणाईनं टॉवर उजळून निघाले. अकोल्यातील टॉवरची खास दृश्य एबीपी माझाचे प्रेक्षक हंजला अमीन अलीनी यांनी टिपली आहेत. मुंबईतील अनेक भागात दहीहंडीनिमित्त ठाकरे बंधूंचे बॅनर लागलेत. मुंबई महानगरपालिकेची हंडी आम्हीच फोडणार. मुंबईकरांचं ठरलंय. मुंबई महापालिकेत फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर आहेत. महाराष्ट्र सैनिक परेश तेलंग यांनी हे बॅनर लावलेत. ठाण्यातील गडकरी रंगायतांचं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मागील 10 महिन्यांपासून गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं ते अखेर पूर्ण झालंय. नूतनीकरणात प्रामुख्याने प्रवेशद्वाराची आधुनिक रचना, मुख्य वास्तूचं मजबूतीकरण, तालीम हॉलचं नूतनीकरण, मुख्य प्रवेशद्वारातील संपूर्ण आसन व्यवस्था बदलणं, रंगकर्मी यांच्यात असलेल्या ग्रीन रूमसाठी देखील आवश्यक त्या सुधारणा ह्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनापासून देशभरामध्ये वार्षिक फास्टॅग पास सिस्टीम सुरू होतीये. या पासमुळे दररोज किंवा वारंवार टोल रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसाठी फास्टॅग वार्षिक पास ही एक सोयीस्कर सुविधा आहे. यामुळे वारंवार टोलवरून थांबण्यापासून सुटका मिळेल. हा पास विशेषतः कार, जीप, व्हॅन यासारख्या खासगी वाहनांसाठी असणार आहे.
आज शोले चित्रपट 50 वर्ष पूर्ण करत आहे. शोले 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली. हा चित्रपट 70च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता, जो 5 वर्ष म्हणजेच 2000 दिवस थिएटरमध्ये चालला होता. शोले खूपच कमी बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि या चित्रपटानं बजेटच्या 10 पट जास्त कमाई केली होती. त्यानिमित्तानं शोलेच्या गोल्डन ज्युबिलीच्या प्रित्यर्थ भारतीय पोस्ट खात्याकडून शोले चित्रपटाचं पिक्चर पोस्टकार्ड काढण्यात आलंय. सकाळी 11 वाजता मुंबईतील जीपीओ हेरिटेज बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुंबईतील डबेवाल्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. डबेवाल्यांना आता 25,50,000मध्ये 500 चौरस फुटांचं घर मिळणार आहे. डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली आहे. आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे, 25,50,000 रुपयामध्ये 500 चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ जिजामाता चौकात आठवडा बाजारात दिवशी 2 भाजी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला जात एक भाजी विक्रेत्याने दुसऱ्या भाजी विक्रेत्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला. यात भाजी विक्रेते मोहम्मद अली बागबान यांना गंभीर दुखापत झाली आहे. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर भाजी विक्रेत्याला ताब्यात घेतलंय. पुण्यातील गणेश विसर्जनावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. विसर्जन मिरवणुकीमध्ये सकाळी 7 वाजता सहभागी होण्याच्या मागणीवर इतर मंडळं ठाम आहेत. पोलिसांनी आश्वासन देऊन देखील कोणतीही बैठक झालेली नाही. मानाच्या गणपतींनी विसर्जनासाठी 7 वाजता सुरुवात करावी अशी मागणी या मंडळांची होती, मात्र ती अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे आता आम्हाला 7 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी मंडळं करतायत. वेळेमध्ये विसर्जन न झाल्यानं 12 तास जागेवरच उभं राहावं लागतं. त्यामुळे वेळ आणि खर्च वाया जात असल्याचं या मंडळांचं म्हणणं आहे. मुंबईतील चिंचबंदरमधील डोंगरीचा राजा यंदा त्याचं 87वं वर्ष साजरं करतोय. यंदाची मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांच्या संकल्पनेतून साकार केली गेली आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारनं राज्यभाषेचा दर्जा दिला, त्या अनुषंगानं यंदा मंडळ मराठी भाषेला प्राधान्य देणारी संकल्पना उत्सव काळामध्ये राबवणार आहे. विधान भवनातील मारहाणी प्रकरणी हक्कभंग समिती ऍक्शन मोडवर आली आहे. पुन्हा मारहाणीचे प्रकार घडू नये म्हणून लवकरात लवकर दोषींवर कारवाई व्हावी अशी हक्कभंग समितीची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांचे जबाब समिती नोंदवणार असून गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांची भूमिका समिती जाणून घेणार आहे. ओबीसी बांधवांच्या जनजागृतीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेल्या मंडल यात्रेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी मंडल यात्रेचा बंडल यात्रा म्हणून उल्लेख करून ओबीसींचा अपमान केलाय. त्यांची समाजाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ राजापूरकरांनी केलेली आहे. यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बँकेच्या सभासदांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केलं. खातेदारांमध्ये बहुसंख्य सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. बँकेत नियमबाह्य कर्ज वाटप करून ठेकीदारांच्या पैशांची अफरातफर करण्यात आली. परिणामी बँकेचा एनपीए वाढला असून बँक दिवाळखोरीत निघाली आहे. बँकेचा परवाना देखील रद्द करण्यात आलाय. 5 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी सभासदांना परत द्याव्या अशी आंदोलकांची मागणी आहे. यवतमाळच्या वणीत 2 वर्षांपासून प्रमुख प्रवेशद्वारांवर सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. चिखलगाव रेल्वे गेट आणि संबंधित संविधान चौक या दोन्ही ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय. समस्येवर तातडीनं उपाययोजना करावी या मागणीसाठी मनसेकडून रेल्वे उड्डाणपुलाच्या पिलरवर चढून तसंच रास्ता रोको आंदोलन हे करण्यात आलं. अकोल्यात यूपीएससीची परीक्षाच्या तयारी करणाऱ्या तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करत त्याच्यावर ऍसिड हल्ला केलाय. तरुणावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला रस्त्यावर ही घटना घडली आहे. अमोल हनुमंत इसाळ असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर अमोलच्याच रूममेटने हे कृत्य केल्याचा अमोलच्या भावाने आरोप केलाय. अकोल्यातली मोठी उमरी भागातील गजानन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूटीमध्ये 7 फुटांचा साप आढळला.
सीट खाली साप जाऊन बसला होता. मागच्या चाकावर सापाची शेपटी दिसल्यामुळे आत डोकावून पाहताच हा साप दिसला. 2 तासांच्या रेस्क्यू नंतर सापाला स्कूटीमधून बाहेर काढण्यात यश आलंय. बोगस शिक्षक भरती आणि बोगस शालार्थ आयडी प्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घोटाळ्यामधील एक प्रमुख भूमिका असलेले निलेश वाघमारे यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. अखेर 4 महिन्यांनंतर अटक करण्यात आल्यानं पोलिसांना यश आलंय. वाघमारेंच्या अटकेनंतर शालार्थ आयडी घोटाळ्यातील वस्तुस्थिती उघड होण्याची शक्यता आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी वेतन अधीक्षक निलेश वाघमारे 4 महिन्यांपासून फरार होता. कोल्हापूरच्या इचलकरंजीतल्या मंगळवार पेठेमध्ये बनावट नोटांची छपाई करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक विवंचनेतून घरातच प्रिंटरच्या सहाय्यानं 500 ते 100 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करत होते. 2,24,000च्या बनावट नोटा आणि इतर साहित्य असं 2,94,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. वर्ध्यात काँग्रेसकडून कॅन्डल मार्च काढून राहुल गांधींना समर्थन देण्यात आलं. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांची गंभीर दखल घेण्यात यावी या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, काँग्रेस नेते अभ्युदय मेघे, सुधीर पांगुळ यांच्यासह अनेक युवक युवती देखील यामध्ये सहभागी झाले होते. हिंगोलीतील मळई गावात रस्ता नसल्यामुळे नागरिकांना गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. करोडो खर्च करून समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग केला जातोय, परंतु अनेक गावांमध्ये रस्त्याच्या समस्या आहेत. रस्ताच नसल्यामुळे नागरिकांना चिखलामधून पायपीट करावी लागते. गावात रस्ता करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे. राज्यात मांस विक्री बंदीच्या निर्णयावर वाद सुरू असताना राज ठाकरेंनी हे मिश्किल वक्तव्य केलंय. प्रभादेवी दहिकाला उत्सवाचे राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं. यावेळी मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो असं मिश्किल वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलंय. 15 ऑगस्टला माझ्या घरी चिकन पार्टीचं आयोजन केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या पार्टीत सहभागी व्हावं. फेसबुक पोस्ट करत जलील यांनी मुख्यमंत्र्यांना चिकन पार्टीचं निमंत्रण दिलंय.